सो गाईज वेलकम टू आवर ब्लॉग. सो आत्ता आलो कॉलेजवरून आणि आता मंदिरात आलो. मंदिराचं काम चालू आहे. मंदिराचं काम चालू आहे म्हणून हे देवीला पण साईडला घेतलं. तुम्हाला म्हटलं ना ते देवीची ते मोहरी लहान आणि ते शंकराच्या पिंडीसाठी तसंच काम चालू आहे. आणि आता मंदिर पण आवरायचं आहे म्हणून मी त्याचे मम्मी खाली पडल्याला लक्ष दिलं का नाही बघ. आता हे सगळं होऊ दे मग काढू. मी घरी कपडे वगैरे चेंज करून येतो तेव्हा ते भरत आहे. आता इथं काम होत आहे म्हणून मी इथं बसलोय बघत आणि माझ्यासाठी खायला घेऊन आलो. बसून परत आवरायचे थोडा वेळ बसतो आणि घरी जातो. कपडे वगैरे काढून कपडे चेंज करतो, आवरतो आणि परत येतो. थोडा वेळ बसून जातो. झालं काम सुरू. आता काही घरी जायला होत नाही. सगळं काढायला लावलंय आता हे पसारा म्हणून पहिलं आतलं झाडून बाहेरचं देऊन पण घ्यायचं आता लगेच. तो झाडू बाहेर नको नेऊ, बाहेरचा तोच राहू दे. इथलं मी तिथलं झाडलंय हे बघ. इथलं चुचून थोडं आपल्याला बसवली अशी घरी असं बसवली हे मम्मी मम्मी हे रात्री. हा आपल्या देवीचा होता. पालिश करून ती मम्मी ते नको पायात कपड्यांनी. अरे ती सगळं तिथलंच घेतलंय पण बाहेर नको ढकलू ती. आतलं हे स्वच्छ करून झालंय. आता फक्त पुसून घ्यायचं आणि हे सगळं आता पाणी मारून देऊन घेतोय. तोपर्यंत ते सगळं सामान उचलूनच माझा घाण झाले कपडे. आता इथलं पाणी काढायचं ते चालू आहे. इथलं सगळं धुवून घ्यायचं चालू आहे. इथलं सगळं स्वच्छ झालं. आता इथं खालचं करते मी तिथं बकेट भरून देते आणि ड्रम पण भरते. इथलं आता सगळं काढून तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. सो गाईज हे पूर्ण धुवून झालेलं आहे. बाहेरपर्यंत पूर्ण धुवून घेतलं आणि गाडी पण धुवून घेतली तशीच. तसं गाडी पण धुवून घेतली. ड्रम वगैरे सगळं भरलं, तुळस धुवून घेतली. सगळं स्वच्छ झालं. आता इथला थोडंफार काय हा राड आहे आणि देवी जर नाही का साईडला घेतली तिथे काम करायचं होतं म्हणून ते पण तिथे घ्यायचे. इथलं थोडं आवरून घेतलं आणि तुम्हाला भेटतो. सो गाईज आता आलो मंदिरामधून. सकाळी कॉलेजवरून आल्यावर जे मंदिरामध्ये गेलो होतो तेव्हापासून सगळं आवरूनच आता आलो. 4 वाजता आलो होतो. आता किती वाजलेत काय माहिती. आता आंघोळ वगैरे झाली. ते वाजले 8 वाजता आलो मी मंदिरातून. 8:15 झालेत. नाही 7:30 काहीतरी आलो असेल कारण अर्धा तास आंघोळ केली. 4 वाजता आलेला मुलगा कधी आलाय बघा. आता आवरतो थोड्या वेळ आणि तुम्हाला भेटतोच. सगळी मग अशी मंदिरावरून आल्यावर आंघोळ वगैरे करून बसलो थोड्या वेळ. काय मम्मीने बनवलं होतं ते खाल्लं वगैरे आणि फोनच बघत बसलो. झोप येत होती म्हणून फोन वगैरे बघितला आणि बसलो. मग जेवणाचा टाईम झाला तर ते सगळे जेवत आहेत. मला भूक नाही आहे. बघून नंतर जेवेल मी. आणि आज मी त्या आपल्या त्या ड्रॉइंगसाठी नाही का पेंटिंग काढली होती त्याच्यावरती स्टोन लावायचे. तर ते स्टोन आणण्यासाठी गेलो होतो पण जसे स्टोन हवे तसे नाही भेटले म्हणून मी मनीच घेऊन आलो त्याच्यासाठी मोठी. तुम्हाला दाखवतो. Oh, today was he sorry.
हे एकदम छोटे नाही हे एकदम छोटे, मग हे मीडियम आहेत जरा, आणि हे सगळ्यात मोठेवाले असे हे तीन घेऊन आलो. मग त्याच्यावरती आता लावायचे. मला कसं लावणार त्याच्यावरती थोड्या वेळात. सो गाईज आता घेतले हे कलर करण्यासाठी, आणि आता कलर वगैरे करतो. तोपर्यंत हे सगळे कलर काढून घेतलेत आता कलर करण्यासाठी, आणि करतो. स्टोन्स आताच लावणार, ज्यावेळेस याचं पूर्ण कलर करून होईल त्यावेळेस लावणार आहे. आणि आता करतो कलर, आणि तुम्हाला दाखवतो कसं करतो आहे कलर ते. आणि कलर करता करता व्हिडिओ वगैरे काढतो आणि तुम्हाला दाखवतो. खाली अजून खुर्ची नाही आली इथली, मी तोपर्यंत टेबल घेतला. टेबलवरती बसून करतो. आणि पाऊच माझा करतो. आता ह्याला थोडंसं नाही का इथलं आउटलाईन काढायची, कारण ते आपण कलरीच केली. मग कलर जरा बाहेर गेल्यामुळे थोडीशी एकदम हलकी आउटलाईन काढावी लागते. आता ते काढून घेतो आणि तुम्हाला दाखवतो कसं करता येते. 2-3 मिनटात भेटतो तुम्हाला. मम्मीची आता जरा मस्करी घेतली. मम्मीला म्हटलं मम्मी 50 तोला सोनं आणलं, आणि मम्मीला हे दाखवलं. मम्मी म्हणत होती मला दे म्हणून, पण मला लागणार आहे, माझ्यासाठी आणले. मम्मीला म्हणते त्यासाठी दुसरे घेऊन येतो. हे मला मृण आलीने दिलं आहे, तिच्याकडे एक्स्ट्रा होतं ना, मग तिने मला दिलं. मला म्हटलं घेऊन जा, तुला लागत असेल तर, नको आणून नवीन, माझ्याकडे आहे घेऊन जा. म्हणून तिच्याकडून हे सगळं घेऊन आलो. आणि आता जे स्टोन नाही भेटले ते आणावे लागतील, शोधावे लागेल थोडं. घरात काय असतील आपल्या थोडंफार ते यूज करून, जसं आपल्याला जमेल तसं. काय मम्मी? हो आलोच. सो भेटतोच तुम्हाला थोड्या वेळात. सो गाईज कलर करतोयच मागापासून. थोडंसं वरचं शेडिंग झालं आहे, पण तुम्हाला मी ते आताच नाही दाखवणार, थोड्या वेळाने दाखवणार आहे. आणि जर नाही का जरा ड्रॉइंग करत करत थोड्या वेळ फोन वगैरे बघितला, आणि माझ्या फ्रेंडनी माझी असली डेंजर स्टोरी टाकली ना, म्हणजे भारी स्टोरी, कॉमेडी टाईप आहे जरा. तुम्ही जाऊन बघा माझ्या इन्स्टा पेजवरती, मॅड बॉयस असं आपलं इन्स्टा पेज आहे, त्याच्यावरती जाऊन बघा. लय कॉमेडी स्टोरी ठेवली. तर बघू मला कोणाचे काय काय कमेंट्स येतील, मी ते बघतो. आणि टाइम म्हणजे करणार आहे थोडा अजून कलर, तुम्हाला दाखवतो नंतर. भेटतो. सो गाईज कलर तर करतोयच आपलं मगासपासून. थोडा वेळ ब्रेक घेतला होता फोन बघण्यासाठी, फोन बिन बघितला, आणि आता परत करतोय कलर. आणि आज जेवलो नाही ना, कारण भूक नव्हती, तर मम्मीने म्हटली गुळ शेंगदाण्याचा कूट केला आहे, ते तरी खा, म्हणून मम्मीने तो आणून दिला आहे. बघा गाईज, आई ते आईच असते शेवटी, म्हणून एखाद्या मुली वगैरेला जीव लावण्यापेक्षा आपल्या आईला जीव लावा, तो कधी वाया जात नाही. म्हणजे माझे फ्रेंड सर्कल आहे तसा चांगला, पण तरी माझ्या मैत्रिणी लोक, मित्र लोक म्हणतात त्या नाही जेवला, आणि हे ते असतो रोज मेसेज, जेवला का हे ते. पण शेवटी आई ते आईच असते. आणि
आणि करतोयच मागापासून कलर, फक्त थोडा वेळ ब्रेक घेतला होता फोन बघण्यासाठी. फोन बघायला घेतलं ते दिसली माझ्या फ्रेंडची कॉमेडी स्टोरी त्या मृणालीची. सो कलर वगैरे करतो आता आणि बघू दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने कधी होईल आपलं. पूर्ण तर नाही करणार बघा गाईज. मी काय केलं, घाई केली का नाही, घाई नाही केली म्हणून आपली ड्रॉइंग चांगली होती का नाही, असंच घाई नाही करायची. आता ही ड्रॉइंग भरपूर जणांना आवडली. माझ्या एक फ्रेंडने सांगितली मला पण बनवून आण, तिला बनवून द्यायची. आता माझी ही झाली, हे झाल्यानंतर बनवू का मध्ये टाईम काढून बनवून देऊ तिला काय माहिती. कसं पण तिने जर लवकर मागली का अर्जंटमध्ये बनवून द्यावी लागेल, मग हे सोडावी लागेल अर्ध्यात. पण मी घाई नाही करत का माहिती आहे का, हाती घाई संकटात नाही म्हणून निवांत कर. त्यामुळे कुत्री लागले नाहीत, निवांत केल्याने चांगलं होतं. म्हणून थोडंच करा पण करा. आणि माझी ही एकमेव गोष्ट, माझ्या 2च गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये चांगलं मन लागतं. एक तर ड्रॉइंग आणि दुसरं पूजा. लहानपणापासून ड्रॉइंग करत आलोय मी, मला ते आवडतंच. शांततेची रील बनवायची आपल्याला. चौदा तारखेचं काय होतं काय माहिती आता, का पोस्टपोन करतील आमचं. आता जसं निश्चित केलं ना, पुढे ढकलत होतं ना, तसंच सांगता येत नाही यांचं काय. मला तर मग लईच हे होईल. झालं पाहिजे पण आमचं ट्रेडिशनल डे 14 तारखेला. सगळे एकदम उत्साहामध्ये, मुली ते आहेत सगळे उत्साहामध्ये आमच्या कॉलेजमध्ये. त्याच्या फेस्टबद्दल सगळ्यांना आवडते. फेस्ट चांगलं होणार आहे असं मला वाटतं. का तर नेसचं पण चांगलं झालं, मग आम्ही काय वाईट केलं, आमचं बी चांगलंच होईल ना, झालंच पाहिजे. सो हे करतो वगैरे आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळात, दाखवतो कसं होईल ते. सो गाईज आता वाजले आहेत रात्रीचे 12 आणि आता बस करतोय, हे ठेवून देतोय कारण भरपूर वेळ झाला आणि आता झोप लागते. म्हणून निवांत जसा टाईम भेटेल आपल्याला तसं थोडं हळूहळू करायचं. निवांत जसं आपलं मन लागेल, मन रमतं त्याच्यामध्ये. म्हणजे माझं तर बाकी त्यांचं काही नाही, माझं तर त्याच्यात मन रमतं आणि मला तेच करूशी वाटतं म्हणून मी ते करत असतो. माझं कसं आहे, दुसरे काही नाही, मला आहे ना माझ्या वस्तू जपायला आवडतात. आता कसं आहे, मी काय जपतो, माझं हे ड्रॉइंगचे कलर्स वगैरे आणि पेंटिंग माझ्या अजून कधीच्या पडलेल्या आहेत. फर्स्ट तुला म्हटलं होतं का नाही तसं नको ठेवू म्हणून, सर जरा एक स्नॅप काढून वापर ठेवू दे. मग ते खराब झाले, अजून कधी खराब होईल. एकाच्या एकाने एखाद्याच्या मुखात घालावं, जा तिकडे 4 लोकांना वाटून ये, अजून खराब होईल ती. तर मी तुम्हाला काय म्हणत होतो, ते मला जपायला आवडतं. तर माझ्या लय आधीपासून ज्या ड्रॉइंग जपलेल्या आहेत अजून आहे का नाही, कलर्स 2. माझं बघून तू व्लॉगिंग तर चालू केली, आता मी करणार आहे व्लॉगिंग वापस. तू मध्येच बंद पडला माझ्या आज चॅनलमुळं. माझे 1 मिलियन गेली ना जशी ती व्हिडिओ, तसं ती जळणारे असतात रे, काही पण बोलते. 2 त्याला कमीत कमी 1-2 वर्ष झाले असतील तरी मी ठेवलं अजून. स्ट्रॉबेरी खावा, स्ट्रॉबेरी गाईज फॅमिली स्ट्रॉबेरी खावा. अजून काय म्हणतात रे, गाईज व्ह्यूअर्स, फॅमिली म्हणतो. व्ह्यूअर्स काय, व्ह्यूअर्स नौकर. अरे लय जण म्हणतात असं व्ह्यूअर्स, पण मला तर गायची सवय व्ह्यूअर्स पडली. कशाला म्हणायचं, नौकर थोडी आहेत तुझे. त्यांनी का पैसे देऊन घेतो तू ऑडियन्स.
म्हणतात असं काय काय म्हणतात माहिती ते रूट वाटते रे व्ह्युअर्स म्हणायचं तू एवढा काय फेमस आहे. कोण कोणा कसं नवीन नवीन म्हणतात तसं. मला तर पहिल्यापासून सवय आहे गाईज म्हणायची, मी गाईजच म्हणतो. स्ट्रॉबेरी खावा गाईज. गाईची माझ्या चेष्टा नको करू. गाईज मध्ये गर्ल्स आहे का बॉईज आहे? दोन्ही. मग मजा. स्ट्रॉबेरी खावा का बॉईज? गाईज बीज एवढी भारी पिचकलेली का? ही का तर गोड आहे काही चांगली बारी. त्यामुळे इकडं करणार मी नाही दिसत. नको ती काय करून आलाय तसलं घाणेरडा. कशी कटिंग गाईज? गप्रे नको दाखवू तसं, ती काय तर करून आलाय पानचट. इकडे दाखव. गप्रे मला ते एडिटिंग मध्ये करावं लागतं तसं नाही का, त्याचा दुसरा चेहरा लावायचा. काय चांगलं करून आलाय. नाही दिले कॉमेडी वाटतंय. नको तू दाखवू. नको नको पब्लिकला. नाही नाही माझी. सो काय झालं माझं आवरून. माझं मी जे केलं होतं ते ड्रॉइंगचं सगळं ठेवून टाकलं, कलर वगैरे, आणि माझं हातरून वगैरे टाकलं. आणि आता झोपतोय. पहिले तर फोन बघणार मग जमणार. बोल ना मम्मी. हां. सो तो बसला त्याचा स्नॅप काढत. तर रात्रीचे 12:30 झालेत आणि तो स्नॅप काढतोय. सो भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. या व्लॉगलाच इथेच एंड करू. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब. बाय.